संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव 2025 याचे आयोजक रवींद्र फाटक आहेत। आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते गेल्या 20 वर्षांपासून या ठिकाणी जे दहीहंडी आहे ते मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात जाते। कलाकारांपासून नेते मंडळीची या ठिकाणी मंडळी असते। सर, कशा प्रकारे आयोजन आहे पूर्ण दहीहंडीचं, काय सांगितलं? दरवर्षीप्रमाणे जसं आयोजन होतं त्याच्यापेक्षा चांगलं यंदा आयोजन केलेलं आहे आपण। आणि आत्ताच बघा तुम्ही सेलिब्रिटीच्या माध्यमातून दहीहंडी फोडलेली आहे। असेल तर त्या फेमस आपल्या चेतना भट आणि आमच्या शिवतेज मित्रमंडळाच्या माध्यमातून हे महिलांना पहिलं प्राधान्य आम्ही संकल्प दिलं। त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा पाकिस्तान हिंदुस्थानचं युद्ध झालं त्या तिन्ही महिलांना त्यांना हे दिलं होतं पुढे अधिकार। तसंच आम्हाला असं वाटलं की आम्हाला पण संकल्प प्रतिष्ठानचं उद्या दहीहंडी चालू व्हायच्या आधी जर महिलांना पहिलं प्राधान्य दिलं आणि सेलिब्रिटी हंडी महिलांनी फोडली तर आमच्या मंडळाला एवढं मोठं भाग्य मिळेल असं आमचं म्हणतं। कोणकोणते कलाकार येणार आहेत आणि नेत्यांची देखील मंडळी असणार आहे कसं? बघा, संकल्प प्रतिष्ठानला दरवर्षी प्रत्येक सेलिब्रिटी तर असतातच, मराठी कलाकार सेलिब्रिटी आहेतच, अशी आता जी पूर्ण टीम आहे मराठी कलाकार आहेत, त्याचबरोबर हिंदीचे कलाकार सगळे उपस्थित जे असतात दरवर्षीप्रमाणे ते सगळे येतीलच। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही सर्व नेते या मंडळाला भेट देतील असं मला वाटतं। त्यासोबत कलाकार चेतना भट आहेत, आज हंडी फोडलेली आहेत, प्रयत्न देखील झालेले आहेत। पहिला प्रयत्न असफल ठरला, पण या शिवतेज क्रीडा मंडळ यांनी मला खूप साथ दिली चांगली आणि दुसऱ्या प्रयत्नात आम्ही हंडी फोडलेली आहे, असं मला खूप भारी वाटतं। चेतना भटसोबत तुम्ही हंडी फोडलेली आहेत, मान मिळालेलं आहे संकल्प प्रतिष्ठानचे, काय सांगते? चांगलं वाटलं खूप, असं पहिल्यांदा असं कुठल्या सेलिब्रिटीशी भेटली आहे, खूप छान वाटलं। अशाच प्रकारे सेलिब्रिटींसोबत हंडी फोडून एका प्रकारे चांगलं वाटलं अशी प्रतिक्रिया जे बाळगोपाळ आहेत, जे महिला जे गोविंद आहेत ते त्यांनी दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजवरचा हितेश पांचाळ, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।